कदाचनम कृष्ण भगवानच्या भगवद्गीतेतला त्यांनी श्लोक तिथे टाकलेला आहे. कृष्ण भगवान ते म्हणजे श्लोकातून सांगण्याचा अर्थ असा की तुमचं कर्म करण्याचा अधिकार आहे. ते उपदेश देतोय अर्जुनला, हे अर्जुन तुझं कर्म करण्याचा अधिकार आहे. ज्यावेळेस कृष्ण हे होते, ज्यावेळेस आपलं महाभारताचं युद्ध चालू होतं, त्यावेळेस त्या युद्धभूमीमध्ये अर्जुन कृष्ण भगवानला विचारतात की हे प्रभू मला सांगा की मी ज्यावेळेस हे करतोय त्याच्या मागं मला काय भेटेल. परंतु कृष्ण भगवान त्याला समजून सांगतात की तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे, फळ ची चिंता करायची नाही, फळ द्यायचं की नाही द्यायचं हे माझ्या हातात आहे. म्हणून कृष्ण भगवान त्यांना ते श्लोक संस्कृतमध्ये सांगितला होता आणि तो श्लोक त्यांनी तिथे दाखवला होता आपले म्हणजे फ्लॅशच्या माध्यमातून. तर मित्रांनो, हे जे काय मित्रमंडळ, राजाराम मित्रमंडळ यांनी हा देखावा स्वीकारलेला आहे. तुम्हाला दाखवत असे छान प्रकारे त्यांनी अशी जी काय ही मूर्ती आहे गणेश भगवानची, ही नेहमी अशी राहते. तुम्हाला दाखवून मागच्या वेळेस यांनी गोल्डन टेम्पलचा देखावा स्वीकार केला होता, परंतु आता यांनी हे अशा प्रकारे ही केली. अशा प्रकारे त्यांनी संत तुकाराम महाराज असेल किंवा सुभाषचंद्र बोस असेल किंवा भगतसिंग असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतिकारकांची त्यांनी मूर्ती स्थापन केलेली इथे. आणि त्यांनी हा खूप मोठा संदेश आहे येणाऱ्या भविष्यातील म्हणजे पिढींना किंवा येणाऱ्या तिथील काही छोटी मुलं ज्यावेळेस येतात बघण्यासाठी, त्यावेळेस त्यांना कळायला पाहिजे, समजलं पाहिजे की क्रांतिकारांनी मुळे आज आपला देश मजबूत आहे. त्यांच्यामुळे लोक कसं आता सध्या मोबाईलच्या युगामध्ये जगत असताना त्यांना समजत नाही की कोण काय म्हणून. हे बघू शकता, महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब. काही महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेबांबद्दल माहित नाही. काही मुंबईतील लोकांना ज्यावेळेस आपण युट्यूबवरील शॉर्ट्स किंवा व्हिडिओ पाहतो, महाराजांचा जन्म विचारला, महाराजांच्या आईच्या बद्दल नाव विचारलं, वडिलांचं नाव विचारलं, तर लोक सांगत नाहीत. आणि इथे बघू शकता मित्रांनो, हे जेवढे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत, त्या प्रत्येक किल्ल्यावरची प्रत्येक पुडीमध्ये माती आणून ठेवली आणि प्रत्येक किल्ल्याची त्यांनी असं म्हणजे नाव वगैरे आणि त्याच्यावर नंबर वगैरे टाकलेले. तर मित्रांनो, पूर्णपणे तुम्हाला सांगतो, त्यांनी असं एकदम छान प्रकार असं बनवलेलं आहे आणि दाखवलेलं आहे. आणि सर्व माती गड किल्ल्याची आणलेली त्यांनी जमा करून, म्हणजे एकदम छान असं किती मस्त असे हे बघण्यासाठी त्यांनी देखावा तयार केला. आणि हा देखावा येणाऱ्या म्हणजे जो पण भाविक येईल किंवा जो पण बघण्यासाठी येईल त्याला म्हणजे एक प्रेरणा मिळेल किंवा एक छान असं प्रकारे त्याला मार्गदर्शन मिळेल. म्हणून हा देखावा त्यांनी स्वीकारला आहे आणि त्यांनी खूप चांगलं काम केलंय. त्याबद्दलही त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद. आणि हे बघू शकता, स्वामी समर्थ आणि वेगवेगळ्या प्रकारचे देवी देवताचे जे अवतार आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले, त्यांच्या प्रत्येकाची ते त्यांनी फ्रेम लावलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे शिर्डीवाले साईबाबा, त्यांचं पण त्यांनी एकदम असे छान प्रकारे उत्तम प्रकारे बनवले. हे शंकर बाबा जे धनकवडीमध्ये यांचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता, शंकर बाबा असं म्हणजे म्हणतात की नाद भयंकर बोला जय शंकर. हे आपले बाळूमामाचाही सुद्धा त्यांनी देखावा दाखवलेला आहे इथे. आणि बघू शकता नित्यानंद महाराज वगैरे असं प्रत्येक महाराजांचं किंवा